जय महाराष्ट्र। आज मी बनवणार आहे साबुदाण्याची खिचडी। त्यासाठी मी काही साहित्य घेतलेले आहेत। हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे 5-6 आणि 2 आलूसुद्धा घेतलेले आहेत। त्यालाच म्हणतात आपल्या इकडे बटाटेसुद्धा म्हणतात। बघा, शेंगदाणेसुद्धा घेतलेले आहेत मी आणि साधे नमक। त्यासाठी मी पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे 1.5 बुटले आणि त्यानंतर मी थोडासा जिरा टाकलेला आहे। जिरा खरससीत भाजून घेतलेला आहे। त्यानंतर मी थोडंसं आलू पण टाकलेले आहेत भाजण्यासाठी। थोडेसे लालसर येईपर्यंत ते भाजून घ्यावे आणि ते झाल्याच्या नंतर आपण थोडे मिरच्यासुद्धा त्या ठिकाणी ॲड करूया। आता बघा, हे सगळं साहित्य मी एकत्रितरित्या ॲड केलेलं आहे आणि मग त्यानंतर बघा, आपण पहिले मीठ टाकायला हवं, कारण की साबुदाणा टाकल्याच्यानंतर आपण जर मीठ टाकलं तर ते व्यवस्थित साबुदाण्याला लागणार नाही। म्हणून मी आलू आणि मिरचीमध्येच इथे ॲड केलेलं आहे साधे मीठ आणि त्यानंतरच मी ते साबुदाणा ॲड केलेला आहे। आता ॲड केल्याच्यानंतर सगळं मिक्स केल्याच्यानंतर मी साबुदाणा ॲड केला। बघा किती मस्त मोकळा झालेला आहे आणि बघा चवीलासुद्धा एक नंबर लागतो। माझ्या नवऱ्याला तर हे साबुदाणा खिचडी एक नंबर वाटते। तुम्ही पण ट्राय करा घरी आणि उपवासाच्या दिवशी हे नक्कीच ट्राय करायला हवं।